12वीच्या परीक्षेसाठी आलेली प्रियकरासोबत फरार. केंद्राबाहेर थांबलेल्या वडिलांचे डोळे पाणावले. पण नेमकं असं काय घडलं की एका बापाच्या आयुष्यभराच्या विश्वासाला एका दुपारी तडा गेला. त्या दिवशी वातावरण अगदी सामान्य होतं. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी होती. काही जण तणावात दिसत होते, काही मित्रांसोबत शेवटच्या चर्चेत व्यस्त होते. गेट बाहेर अनेक पालक आपल्या मुलांची वाट पाहत उभे होते. त्यांच्यातच एक वडीलही होते. सकाळी स्वतः मुलीला घेऊन ते परीक्षा केंद्रावर आले होते. शेवटचा पेपर असल्यामुळे मुलगी आनंदात होती आणि वडिलांच्या चेहऱ्यावरही समाधान स्पष्ट दिसत होतं. परीक्षा सुरू झाली आणि गेट बाहेरची गर्दी हळूहळू कमी झाली. मात्र ते वडील तिथून हलले नाहीत. मुलगी बाहेर येईल, तिला घेऊन घरी जाईन असा साधा विचार त्यांच्या मनात होता. अनेक तास ते उन्हात उभे राहिले. वेळ पुढे सरकत होती आणि पेपर संपण्याची वेळ जवळ येत होती. दरम्यान परीक्षा केंद्राच्या आसपास काही लोकांच्या नजरा वारंवार एका दिशेने जात होत्या. काही जण फोनवर बोलत होते. काहीतरी सुरू असल्याची कुजबूज येत होती, पण नेमकं काय हे कुणालाच स्पष्ट नव्हतं. वडिलांच्या लक्षातही काही आलं नाही. त्यांचं पूर्ण लक्ष फक्त गेटकडे होतं. अखेर पेपर संपल्याची घंटा वाजली. केंद्राचे दरवाजे उघडले गेले. विद्यार्थ्यांची गर्दी बाहेर पडू लागली. प्रत्येकजण आपापल्या घरी जाण्याच्या घाईत होता. काही जण पालकांना भेटत होते, काही मित्रांसोबत फोटो काढत होते, पण त्या वडिलांची नजर फक्त एका चेहऱ्याचा शोध घेत होती. एकामागून एक विद्यार्थी बाहेर पडत होते. गर्दी कमी होत चालली होती, पण ज्याची वाट ते पाहत होते ती मुलगी मात्र कुठेच दिसत नव्हती. सुरुवातीला त्यांनी विचार केला, कदाचित ती मैत्रिणीशी बोलत असेल किंवा उशिरा बाहेर येत असेल, त्यामुळे त्यांनी संयम ठेवला. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, नंतर आणखी वेळ गेला. गेटजवळची गर्दी जवळपास संपली तरीही मुलगी दिसत नव्हती. आता मात्र त्यांच्या मनात शंकेची पहिली ठिणगी पडू लागली. त्यांनी इकडे तिकडे चौकशी करायला सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांना त्यांनी विचारलं, कुणी काही सांगू शकलं नाही. काहींनी सांगितलं की ती पेपर लिहिताना दिसली होती, काहींनी सांगितलं की ती पेपर संपल्यानंतर दिसलीच नाही. प्रत्येक उत्तरानंतर वडिलांची अस्वस्थता वाढत गेली. हळूहळू त्यांच्या कपाळावर घाम दिसू लागला. फोन काढून त्यांनी मुलीला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा फोन लावला, पुन्हा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी निराशाच हाती आली. आता त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मुलगी कोठे असेल? तिला काही झालं असेल का? ती अजून केंद्रात असेल का? की काही वेगळंच घडलं असेल? या विचारांनी त्यांचा जीव कासावीस होत होता. परिसरातील काही लोकांनाही आता या घटनेकडे लक्ष द्यायला त्यांनी सुरुवात केली. एका विद्यार्थिनीचा अचानक पत्ता लागेनासा झाला, त्यामुळे कुजबूज वाढू लागली. वेगवेगळे अंदाज बांधले जाऊ लागले, पण सत्य अजूनही कुणालाच माहीत नव्हतं. काही वेळानंतर एक माहिती समोर आली. ती माहिती ऐकताच वडिलांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. त्यांना स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्यांनी पुन्हा विचारलं, पुन्हा खात्री करून घेतली, पण समोरचं उत्तर तेच होतं. आजूबाजूचे लोकही आता आश्चर्यचकित झाले. काहींना राग येत होता, काहींना धक्का बसला, तर काही जण फक्त शांतपणे ही घटना पाहत होते. वातावरणात एक विचित्र तणाव निर्माण झाला होता. वडिलांनी पुन्हा एकदा मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत होता. त्यांच्या डोळ्यात आता चिंता स्पष्ट दिसू लागली. सकाळी ज्याच्यासाठी ते अभिमानाने आले होते, तीच मुलगी अचानक त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न बनली होती. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशी सुरू केली. परीक्षा केंद्रातील लोकांची चर्चा झाली. विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा करण्यात आली. तपास जसा जसा पुढे सरकत होता, तसतसं चित्र स्पष्ट होत गेलं. अनेक छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या जात होत्या. काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोष्टीचा धागा आता पोलिसांच्या हाती लागला होता. दरम्यान गावातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली. लोक वेगवेगळ्या कथा सांगू लागले. कोणी म्हणत होतं की आधीपासून ठरलेलं होतं, कोणी म्हणत होतं की यामागे मोठं नियोजन आहे. मात्र सत्य अजून अधिकृतपणे समोर आलेलं नव्हतं. वडील मात्र पूर्णपणे खचले होते. त्यांनी मुलीच्या भविष्यासाठी अनेक स्वप्न पाहिली होती. शिक्षण पूर्ण करावं, चांगलं आयुष्य जगावं अशी त्यांची इच्छा होती. पण त्या दिवशी त्यांच्यासमोर घडलेली ही घटना त्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरणारी ठरली. पोलीस तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली. मुलीचा काही काळापासून गावातील एका तरुणाशी संपर्क होता. दोघांमध्ये मैत्री होती आणि ती मैत्री नंतर प्रेमात बदलली अशी माहिती मिळू लागली. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट उघड झाली. परीक्षा संपण्याचा दिवस निवडण्यात आला होता. गर्दी, गोंधळ आणि सर्वांचं लक्ष परीक्षेकडे असताना एक मोठा निर्णय घेण्याची तयारी आधीपासूनच सुरू होती असा संशय व्यक्त केला जाऊ लागला. हळूहळू संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. वडील गेट बाहेर उभे राहून मुलीची वाट पाहत होते, पण दुसऱ्या बाजूला वेगळीच योजना राबवली जात होती. परीक्षा संपताच काही क्षणात सर्व काही घडलं आणि कुणालाही समजण्याच्या आत परिस्थिती बदलली. शेवटी पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं की ती मुलगी कोणत्याही अपघाताची किंवा गुन्ह्याची बळी ठरली नव्हती. उलट तिने स्वतःच्या इच्छेने एक निर्णय घेतला होता, ज्याची भीती कुणालाही वाटली नव्हती. तेच सत्य हळूहळू समोर येऊ लागलं. बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील मुरलीधर हायस्कूल परीक्षा केंद्राबाहेर घडलेल्या या घटनेत शेवटचा पेपर देण्यासाठी आलेली विद्यार्थिनी पेपर संपताच आपल्या वडिलांना न भेटता गावातीलच प्रियकरासोबत फरार झाली. मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी तासनतास वाट पाहणाऱ्या वडिलांना जेव्हा ही माहिती मिळाली, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सध्या पोलीस मुलगी आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत असून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.